नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में इस बुलेटिन में हम सबसे पहले बात करेंगे अकोला की, जहां कारंजा न्यू अंदुरा लघु सिंचाई विभाग अकोला ने पंसाख नदी पर कारंजा में एक बांध का निर्माण किया है और उस बांध में भारी मात्रा में पानी जमा हो गया है, जिससे किसानों को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। देखिए पूरी रिपोर्ट विस्तार से। जिले के बालापुर तालुका के करंजा रामजानपुर के नवीन और अंदुरा गांव के किसान पंसाख नदी पर बने बांध के कारण जलमग्न हो गई खेतों की सड़कें नहीं उपयोग कर पा रहे हैं, जिससे उन्हें फसल उगाने, देखभाल और कटाई में कठिनाई हो रही है, जिससे आर्थिक नुकसान हो रहा है। किसानों ने 12 सितंबर को सरकार से खेतों तक नई सड़क बनाने की मांग की थी, लेकिन कोई कार्यवाही नहीं हुई। किसानों का कहना है कि सड़क न होने से उनकी सोयाबीन फसल खराब हो गई और जंगली जानवर भी फसल को नुकसान पहुंचा रहे हैं। उन्होंने सरकार से शीघ्र सड़क निर्माण की मांग की, अन्यथा आत्महत्या करने की धमकी दी है। हाँ बोला, काय समस्या आहे? आमच्या इथं कारंजा रमजानपूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला कारंजा या गावी धरण झालेलं आहे पानकास नदीवर। तेव्हापासून आमचे गेल्या 5-6 वर्षापासून रस्ते एकदम बंद आहेत, कारण तितकं पाणीच थांबलं भरपूर, तर रस्ते बंद आहेत। आम्ही प्रत्येकाला निवेदन दिले, अधिकाऱ्याला दिले, पाटबंधाऱ्याला दिले, प्रतिनिधीला दिले, लोकप्रतिनिधीला दिले, पण आमचा शब्द कोणीही घेतला नाही। शासन फक्त म्हणते बळीराजा, पण आमची दखल कोणच घेतली नाही, कारण एकूण आमच्या गावात 44 जणांले अजिबात रस्ते नाहीत। पण आम्ही पीक कसं काढावं मग? तर पीक आम्ही फक्त पेरणी करतो एकमेकाच्या वावरात ॲडजस्टमेंट करून, पण पीक आम्हाला कोणी ट्रॅक्टर घेऊन जाऊ देणार नाही आणि आम्ही जात नाही। तर बंदा उन्हाळा झाल्यानंतर आम्ही आमचे पिकं घरी आणतो। केदलोक करायचं असं मरेपर्यंत करायचं काय? आज आमच्या इथं कर्जाचा डोंगर कोसळलेला आहे। प्रत्येकानं सहकार लॉबीतून आम्ही कर्ज घेतलं। आता कशामुळे भरायचं? आज लोकच्या गंजा आमच्या अशाच आहेत, केव्हा भरायचे ते आम्ही दरवर्षी, आणि खायचं काय? पोटापुरती जमीन आहे आमची, आमच्या याच्यात मरण होतात, लग्न होतात, कसे करायचे आम्ही? काय सरकार आमच्या इथं अजूनही दखल घेत नाही। आता आम्ही उपोषणाला कसंही निवेदन दिलं तर पुढे आलं ते काय म्हणतात त्याला, ते आचारसंहिता आली, त्याच्या पुढे अधिकारी म्हणतात मागं घ्या तुम्ही। आता मागं घेतलं बा, मग हे कितपर्यंत चालायचं? असे काही उन्हाळे गेले, आता देतो उद्या देतो, आता देतो उद्या देतो। आता हे पिकं आमचे बंदे मामूजी खाऊन राहिले, सरपाईशी आम्हाला संघर्ष करतात, रात दिवस अटी या लागते, आणि हे जर काही जर केलं तर आम्ही भरपाई कोणाजवळून मागा? हे सरकारला आमचे एकच निवेदन आहे बा, आम्हाला रस्ते द्या, कुकून द्यायचे, कसे द्यायचे हे तुम्ही ठरवायचे, पाण्यातून द्या, वदरून द्या, फक्त आम्हाला माल काढण्यासाठी तर द्या रस्ते, जाण्या येण्या करण्यासाठी केव्हा करायचं? आहे किती त्रस्त आम्ही, आमचे हाक पुकार कोणीच घेत नाही। हा निवडून येऊ द्या, तो निवडून येऊ द्या, अरे काय त्यातच आमचं आयुष्य गमावता काय? आमच्या लेकरा बाळाच्या भविष्यात शिक्षणाला इतके पैसे लागतात, कुठून द्यायचे? ते मजुऱ्या नाहीत। तुमचा आता आपण ज्या स्पॉटवर उभे आहोत की नाही, इथं हा रस्ताच आहे, हा बंद, हा पावसाळ्यात दुखते हा रस्ता सगळा, आज रोजी डुबेल आहे। हा बरोबर गोविंद, हा रस्ता पाण्यामध्ये बुडलेला आहे, 5 वर्ष झाले। आता आम्हाला रस्ता मिळण्यात यावा अशी आमची मागणी आहे। का भाऊ, काय समस्या आहे तुमची? आमच्या रस्त्यामुळे आमचं सोयाबीन तसं गंज पडेला, सडू राहिले, उंदरानं खाऊ राहिले। 5 वर्ष झाले आम्ही रस्ता मागवत आहोत, आम्हाला रस्ता अजून मिळाला नाही आहे। त्याच्यामुळे आमच्या गंजा अजून कायम आहेत। कायचे गंजे? सोयाबीनच्या। त्याच्यामुळे आमच्या गंजा कायमच आहे अजून। आम्ही निवेदन दिले एकावर, कोणाला दिले? कलेक्टर साहेबाला दिले, आपल्या तहसीलदार साहेबाला दिले, मंत्र्या साहेबापर्यंत गेलो आम्ही, शिंदे साहेबापर्यंत। तर काय आजपर्यंत काय झालं नाही का? उत्तर झालं नाही का? रस्त्याचा मार्ग लागलाच नाही अजून। मग हे पिकाचा कसा काय? पिकाचा आता काय सडू राहिलं, त्याला काय इलाज? आता उंदरं खाऊ राहिलं त्याला इलाज काढायला आम्ही शेतीवर। आता त्यांचं पैसे भरावं लागतं पुढच्या महिन्यात, आता आमच्यावर पैसे नाही, आता आत्महत्याची पाळी येईल आमच्यावर। आता सरळ त्याला इलाज नाही, आता उंदरे खाऊ राहिले, सारा मातोळा हो राहिला त्याच्यात, काय होईल त्याचा निर्णय तर समजायला मार्गच नाही आम्हाला। कंटाळलो आम्ही।
काय करावे असे विषय। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। आगे बढ़ेंगे। महाराष्ट्र के निधोना में भीमराव तातेराव गाडेकर की स्मृति में एम्बुलेंस लोकार्पण एवं सम्मान समारोह का आयोजन किया गया है, आप भी देखिए। फुलंब्री तहसील के निधोना में भीमराव तातेराव गाडेकर की स्मृति में आइडियाज इलेक्ट्रिकल्स एंड इंजीनियर्स प्राइवेट लिमिटेड ने शनिवार को अपने CSR फंड से निधोना ग्राम पंचायत को एक एम्बुलेंस दी। इस एम्बुलेंस के समर्पण समारोह और गाडेकर परिवार और अन्य गणमान्य व्यक्तियों का सम्मान समारोह राजस्थान के राज्यपाल हरिभाऊ बागड़ी की उपस्थिति में आयोजित किया गया। समारोह में विधायक अनुराधा ताई, अतुल चौहान, जिला अध्यक्ष भाजपा सुहाभाऊ सिरसाट, शिवाजी महाराज पत्रिकर समेत कई लोग उपस्थित थे। संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। फिलहाल महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।